हाय गायस, कसे आहात तुम्ही? चांगलेच असाल. तर बघा मी आज काय बनवलं आहे घरी, म्हणून मी म्हणलं चला छोटासा मिनी ब्लॉग करूया. तर तुम्ही बघू शकताय. आणि सर्वात पहिलं माझ्या फॅमिलीकडून तुम्हाला धन्यवाद. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आज मी काहीतरी बनवलं आहे, आखे मसूर. तर बघा मी आखे मसूर घेतले, त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि तुरीची डाळमध्ये पण टमाटर टाकलेला आहे. आखे मसूर मी ना आता कुकरला लावणार आहे. तर बघू शकता त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो सगळं घेऊन शिजायला टाकते कुकरला. आखे मसूर मी खाली लावलेत आणि तुरीची डाळ वरती लावले, कारण की ते चांगले मऊसूत शिजायला हवेत म्हणून. आणि कुकरच्या शिट्ट्या घेते. ते करत करत तसंच मी इथं मसाला पण भाजून घेते चांगला खरपूस. त्याच्यासाठी मी बघा घेतलेला आहे, पहिला कांदा टाकला आहे मी भाजायला. कांदा भाजत मी माझी दुसरी कामं पण करत होते. आणि पाऊस बघा किती होता बाहेर, त्या दिवशी भरपूर पाऊस होता. आणि बघा खोबरं घेतलं आहे, कांदा हे ते सगळं भाजून घेतलं, हिरवी मिरची, धने, आणि मी लसूण अद्रकची पेस्ट पण घेतली. ती साईडला मी त्याची पेस्ट केली आहे खलबत्त्यामध्ये कुटून, म्हणून ह्याच्यामध्ये मी लसूण अद्रक नाही दाखवते. बघा धनं पण दाखवते मी तुम्हाला. आणि हा भाजलेला मसाला आहे, तो मी मिक्सरला बारीक करून घेतला आहे. साईडला टमाट्याची पेस्ट केलेली आहे. आणि हे घरचे मसाले, हे बघा ही लसूण अद्रकची पेस्ट आहे, हळद, घरचा मसाला, लाल तिखट आणि मीठ चवीनुसार, तुम्हाला जसं लागेल तसं. आता हे सगळं मी घालणार फोडणीला. तुम्हाला दाखवते बघा मी फोडणी कशी दिले. पहिले हे मसूर मी कुकरमधून बाजूला काढले, मऊसूत शिजलेत चांगले. बघा मसाला तर मी तुम्हाला दाखवला आहे. कढईमध्ये मी तेल घातले, ज्यात मसाला भाजला त्याच कढईत मी फोडणी पण दिली आहे. स्टार्टिंगला मी फोडणीला घातला आहे कढीपत्ता टाकला का मग जो आपला वाटण केलेला मसाला आहे तो सगळं एकत्र मिश्रण करून टाकायचं आहे. टमाटर वगैरे सगळं मिक्स टाकायचे आणि त्याला चांगलं असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये चांगलं. आणि ते मसाले पण टाकायचे. पहिला मसाला चांगला परतून घ्यायचा. बघू शकताय मसाला किती भारी परतून होतोय. आणि अशी भाजी तुम्ही करून बघा, खूप छान लागते. चिकन वगैरे सगळं फेल याच्यासमोर. आता बघा हे परतून झालं, तर मी त्याच्यामध्ये टाकले लसूण अद्रकची पेस्ट, त्याच्यामध्ये चांगलं हे होण्यासाठी. बघा आता कसं झालं, लसूण अद्रकची पेस्ट टाकल्यावरती तुम्ही बघू शकता मी सगळी रेसिपी टाकली आहे त्याच्यामध्ये. आणि मी तो मसाला एका प्लेटीमध्ये काढलेला, तो एकदम टाकला आहे मी सगळा. हळद, मीठ, घरचा मसाला आणि लाल तिखट. त्याच्याने कसे भाजीला चव येते चांगली घरच्या मसाल्याने. आम्हाला बाहेरचे मसाले नाहीत आवडत, आम्ही घरीच स्टोअर करून ठेवतो मसाले. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही मसाले घरी बनवतो आणि ते असे काचेच्या भरणीमध्ये टाकून त्याच्यामध्ये हिंगाचा खडा टाकून ठेवतो. बघा आता कसा झाला आहे, हा मसाला चांगला परतून घेतला. आता त्याच्यामध्ये मी डायरेक्ट आखे मसूर नाही ओतून टाकत, कधी कधी चटका लागायची शक्यता असते, ते अंगावर ओढून येतं, म्हणून पहिलं थोडंसं टाकते. आणि मग ते चांगलं हे झालं का मग सगळं असं पलटी करते त्याच्यामध्ये. बघा तुम्ही किती छान असं. बघा नंतर मी असं टाकलं, कारण की मला एकदा भाजलेलं आहे म्हणून मी तसं डायरेक्ट नाही सगळं टाकत. आणि मी साईडला गरम पाणी पण ठेवलेलं आहे करायला. आणि गरम पाणी करून झालेलं आहे बघा, ते गरम पाणी मी आता ओतते त्याच्यामध्ये. तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता, चवीनुसार. म्हणजे तुम्हाला जेवढं पातळ हवं आहे, जेवढं घट्ट हवं आहे. आमच्या घरातल्यांना सगळ्यांना घट्ट आवडतं म्हणून मी घट्टच बनवले. तुम्ही एकदा करून बघा, खूप टेस्टी लागते ही भाजी आखे मसूरची. आमच्या घरात खूप आवडते सर्वांना म्हणून ती बनवलेली आम्ही. आणि पाऊस पण येत होता, तर बाहेर जायचा कंटाळा पण आलेला. संडेचा चिकन बनवलंच नव्हतं आम्ही. त्याच्यामध्ये माझ्या ताईचा उपवास पण चालू होता, म्हणून आम्ही म्हटलं चिकन नकोच, तिचा 9 दिवसाचा उपवास असतो ना. बघा डाळ पण त्याच्यात शिजून घेतलेली. मी डाळीला कशी फोडणी घालते बघा, सिंपल पद्धतीने डाळ बनवतो आम्ही. लसूण, जिरी, मोहरी, कढीपत्ता तेवढंच टाकते, बाकी दुसरं काहीच नाही आम्हाला डाळीमध्ये आवडत. बघा तडतडता येते. आणि आता डाळीची फोडणी बघा कशी देते मी. छान असं तडतडू द्यायचं, म्हणजे फोडणी चांगली बसली ना मग डाळीला टेस्ट येते चांगली. आणि ह्याच्यामध्ये मी हळद, मीठ टाकून घेतलेलं आहे. शिजून झाल्यावर साईडला काढली ना तेव्हा मी त्याच्यात मिक्स केलेलं आहे. हे बघा आता फोडणी देते डाळीला. अशी डाळ करून बघा, तुमचं लहान बाळ असेल तर त्याला पण छान वाटेल. हे बघा कसं वाटतं, डाळ भात, पापड भात.
पापड पण मी तळून घेतलेले बघा.